जे नाविन्य आपल्यामध्ये येतं ते आपल्याला त्यामध्ये टिकून राहायचं असतं, त्यामध्ये पुढे जायचं असतं. जे आपण नवीन झालेलो आहोत, आत्म्यात शुद्ध झालेलो आहोत, पापांची क्षमा मिळवलेली आहे, क्षमा मागितलेली आहे, क्षमा केलेली आहे, हे जे काही आपल्यामध्ये आता आलेलं आहे ह्यामध्ये आपण पुढे पुढे जात राहायचं आहे. पुन्हा आपण पापाकडे जायचं नाही, मागील जीवनाकडे वळायचं नाही. जर आपण तसं केलं तर काय होईल माहिती आहे? पुन्हा जर आपण पापाकडे गेलो, मागील जीवनाकडे फिरलो, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा आपलं नवीकरण होणार नाही. पुन्हा आपण देवाकडे फिरू शकणार नाही. पुन्हा आपण देवाकडे परत येऊ शकणार नाही. उलट आपण देवाला ओळखून पुन्हा पाप करायला लागलो, देवाला ओळखून आपण पुन्हा पापी मार्गात जर गेलो, तर त्या बदल्यात आपल्याला मोठी शिक्षा मिळणार देवाकडून, मोठी शिक्षा. म्हणून आपलं पाचारण टिकवून ठेवा, येशूपासून दूर जाऊ नका. जो काही ज्ञान प्रकाश तुम्हाला मिळालेला आहे ह्याच्यामध्ये टिकून राहा. आणि जे नाविन्य, जे तुमच्या आत्म्यात नवेपणा आलेला आहे ह्याच्यामध्ये पुढे जात राहा. पुढे कसं जायचं? प्रार्थना करणं, बायबल वाचन करणं, देवाशी जोडलेलं राहणं, प्रार्थनेला येणं, ह्या सगळ्या आत्मिक गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी, जे काही तुम्हाला देवाने आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत ह्यामध्ये तुम्हाला पुढे पुढे जात राहायचं आहे, मागे जायचं नाही. हे जर तुम्ही करत राहिलात तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे अनंत जीवन देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे त्या जीवनामध्ये तुम्ही एक दिवस जाऊन पोहोचाल.